हॅलो, नमस्कार. वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. मागच्या बरेच दिवसापासून विद्यार्थ्यांचा एक मेजर डाऊट असा आहे की सर फॅक्टचा अभ्यास कसा करायचा. इकॉनॉमिक्स म्हणलं की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आलीच, फर्स्ट प्रायोरिटी ती आहे आणि ती असली पाहिजे. पण त्याच्यानंतर आपण MPSC करतोय, मग ती राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन, प्री असू द्या किंवा मेन्स, फॅक्टचं महत्त्व आहेच. म्हणजे कंबाईनला तर डेफिनेटली आहे, पण इव्हन राज्यसेवा प्री जरी बघितलात तरी 15पैकी किमान 3 ते 4 प्रश्न मिनिमम म्हणतोय हा आकडा तुम्हाला डेफिनेटली सिंपल साध्या फॅक्ट्सवर प्रश्न दिसतील. ठीक आहे. सो मग आता अडचण अशी आहे, कन्सेप्ट एकदा कळल्यानंतर ती परत करायची गरज नाही पडत. एकदा प्रॉपर अंडरस्टँड झाली की त्याचं बरोबर आउटपुट आपल्याला देता येतं. पण फॅक्टचं मात्र तसं नाही आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा डाऊट होता, म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन येतो तुमच्यासाठी. फॅक्च्युअल डेटा कसा करायचा, कुठले फॅक्ट्स करायचे, कुठल्या टॉपिकचा त्याचा संबंध असतो वगैरे, हा सगळा एरिया आपण क्लिअर करू. ठीक आहे. चलो. सो इकॉनॉमिक्स, फॅक्ट्स आणि डेटा खूपच व्हास्ट आणि प्रचंड मोठा भाग आहे. म्हणजे व्हास्ट अँड ह्यूज फॅक्च्युअल डेटा हा इकॉनॉमिक्सचा तुम्हाला त्या टॉपिक संदर्भात पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये आता तुम्हाला इकॉनॉमिक्स गाईड बुक आहे, याच्यात बऱ्यापैकी सॉर्टिंग करून दिलेली आहे, टेबल चार्ट करून दिलेले आहेत. ते एकदा तुम्ही बघून घ्या. तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला त्याचं आउटपुट डेफिनेटली मिळेल. मुळात आधी हे समजून घ्यायला पाहिजे, फॅक्ट्सचा डेटा हा 2 भागात डिवाइड केला पाहिजे आपण. आणि मग कुठल्या फॅक्ट्सला महत्त्व द्यायचं आधी प्रायोरिटीनं, देन आफ्टर मग सेकंडरी कशाला द्यायचं. यासाठी इथं मी तुम्हाला 2 कॅटेगरी केलेली आहे. कुठलेही टॉपिक घ्या आणि त्याच्यातले फॅक्ट्स घ्या. 2 प्रकार आहेत, एक म्हणजे स्टॅटिक फॅक्ट्स, दुसरा म्हणजे करंटचा. स्टॅटिक फॅक्ट म्हणजे कुठला, न बदलणारा डेटा. जसं की फॉर एक्झाम्पल RBIची स्थापना ही 1935ला झालेली आहे. आता ती काही वर्षांनी 1936ला होईल का, नाही होणार ना, म्हणजे न बदलणार एरिया. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 1949 फिक्स आहे, स्टॅटिक एरिया. म्हणजे फॅक्ट्स, डेटा, आकडेवारी, वर्ष, समित्या ह्या ज्या आहेत ना, ह्या सगळ्या स्टॅटिकमध्ये येतात, लक्षात घ्या. परत पंचवार्षिक योजना, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1951 ते 56. मग आता तो काही कालांतराने बदलणार आहे का, नाही, मग तो स्टॅटिकमध्ये आला. SBIची स्थापना घ्या, बँकांचं राष्ट्रीयकरण घ्या. म्हणजे आयोग ज्याच्यावर प्रश्न विचारतो ना, तो सगळा जो एरिया आहे त्याला आपण फॅक्ट्स म्हणतो. पण कुठले फॅक्ट्स आहेत, स्टॅटिक, न बदलणारे, जे तसेच असतात. यस. आता मात्र इकडे या, काही आकडे डेटा बदलतो, मग तो म्हणजे कुठला, तर करंटचा डेटा सगळा. मग उदाहरणार्थ आता राष्ट्रीय उत्पन्न समिती ही 1949ला आहे, पण भारताचा राष्ट्रीय उत्पन्न त्याचा आकडा मात्र फिक्स असतो का, तो चेंज होतो. किंवा RBI बाबतीत पण स्थापना, त्याच्याबाबतचे काही मुख्यालय किंवा काही गोष्टी त्या फिक्स आहेत, पण RBIचे गव्हर्नर हे मात्र बदललेले आहेत. सो त्या टॉपिक संदर्भातील काही डेटा हा जो बदलतो, कालांतराने अपडेट होतो, त्याला आपण करंट डेटा म्हणतो. पण याचं प्रमाण कमी आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, याला काही लिमिटेशन नाही, हे सतत बदलणार आहे. त्यातही आता तर सध्या एकदम जिओपॉलिटिक्स सिच्युएशन बघता पूर्ण वर्ल्ड सिनारिओ खूपच जास्त चेंजेस होत आहेत. म्हणजे आज आपण काय आयात असेल, निर्यात असेल, FDI असेल, फॉरेक्स रिझर्व्ह असेल, इन्फ्लेशन असेल, कुठलाही डेटा आज जेवढा सांगू तेवढा लगेच 8 दिवसांनी 15 दिवसांनी राहील का गॅरंटी नाही आहे. एवढं सगळं चेंज होतं आहे. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे, याला तुम्ही लास्ट प्रायोरिटी द्या. मी स्किप करा म्हणत नाही. ज्या वेळेला आपला मेन स्टॅटिक जो न बदलणारा एरिया आहे तो जर व्यवस्थित झाला की मग वेळ भेटला की इकडं जायचं. आणि तेही करंटचं तुम्हाला कुठून करायचं, काय वेगळं सोर्स शोधायची गरज नाही. आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलवर मी जे सगळे अपडेटेड PDF आहेत त्या टाकलेल्या आहेत तुम्हाला करंटच्या. ठीक आहे. चलो. सो आज तुम्हाला दोघातला बेसिक डिफरन्स कळाला का. फॅक्च्युअल डेटामध्ये सुद्धा आपण कदाचित त्याच्या मागे लागत होतो आणि सगळ्या ह्याला फॅक्ट्स म्हणायचो. ह्याला कम्प्लिटली बाजूला ठेवा, म्हणजे तुम्हाला काय होईल, थोडं ओझं हलकं होईल. आत्ताच थोडं बरं वाटायला का, की आता तुम्ही एखादा टॉपिक घेतलात की लगेच त्याला सर मग ह्याची करंट आकडेवारी काय, मग हे काय बदलणार, ते सोडून द्या ना. पहिल्यांदा कन्सेप्ट जो कोर पार्ट आहे तो करा, त्यासोबत स्टॅटिक डेटा आहे तो करा, कारण हे जास्त मार्क देणार आहे तुम्हाला. आता बघा, RBIची स्थापना जर एकदा आपण केली 1935ला पाठ ते व्यवस्थित, तर आता आयोगाने त्याचा प्रश्न विचारला की त्याचं उत्तर देता येईल ना. पण हा डेटा एकदा केल्यानंतर तो तसाच राहील का, तो सतत बदलत राहणार आहे. मग तो अपडेट करंटच्या दृष्टिकोनातून बघू. आणि असंही आपल्याला एक माहिती पाहिजे, अजून एकूण 15 क्वेश्चन आहेत इकॉनॉमिक्समध्ये. 15पैकी 1, 2 किंवा 3 मॅक्स करंटच्या दृष्टिकोनातून येतात. ऑलमोस्ट 12 प्रश्न आहेत ना, 12. त्याच्यामध्ये कन्सेप्ट आणि फॅक्ट्स आहेत. फॅक्ट्स म्हणजे कुठले, स्टॅटिक एरियातले फॅक्ट्स. जे काही तुम्हाला येतील तो इकडे जास्त आहे. बघा ना, तुम्ही स्वतः PYQ बघितला, लक्षात येईल. राष्ट्रीयकरण बँकांचं कुठलं आहे, स्टॅटिक डेटा. राष्ट्रीय उत्पन्न समिती आत्ता सांगितलं, स्टॅटिक डेटा. किंवा RBIची स्थापना, SBIची स्थापना, इतर कुठलाही घ्या तुम्ही, कुठला दारिद्र्याबाबतचा तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, काय आहे, स्टॅटिक डेटा नाही तर काय. किंवा IMF, वर्ल्ड बँक, WTO त्यांची स्थापना, स्टॅटिक डेटा. बदलणार आहे का तो, नाही. म्हणजे एक व्हिजन क्लिअर झालं का या लेक्चरमुळं, की एक्झॅक्टली आपण जो डेटा करतो त्याला प्रायोरिटी कुठल्या डेटाला द्यायला पाहिजे, तर ह्या, कारण ह्याच्यातून हायेस्ट आउटपुट रेशो आहे. कारण इथं तुम्हाला सतत बदलावं लागणार आहे, याचा आवाका आहे, न थांबणार आहे. आपल्याला शेवटी काय करायचं आहे, मार्क घ्यायचे. बरं, मी असंही नाही म्हणत की हे सोडून द्या, उलट मीच तुम्हाला हे बऱ्यापैकी इनपुट देतोच आहे ना.
जसं की आता RRB बाबत आहे. आता RRBची स्थापना त्याची समिती स्टॅटिकमध्ये जाते, पण RRBची संख्या बदलली आता. आता कितीवरून किती गेली बरं? ज्यांनी करंटचे लेक्चर अटेंड केले त्यांनी सांगा मला, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. 1 स्टेट 1 RRB हे जर ऐकलं असेल तर मग RRBचं विलिनीकरण सुरू केलेलं आहे. त्याचे बरेच टप्पे झालेत. आता किती RRBची संख्या होती आणि ती किती लिमिटेड करून टाकलेली आहे ते मला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मग तो जो चेंजेस आहे तो इकडे येणार, तेवढ्यापुरतं झालं. परत अजून प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. मग त्या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये पण काय येतात, कुठले कुठले घटक येतात, तो स्टॅटिक एरिया. किंवा एकूण व्यापारी बँकांनी किती कर्ज दिलं पाहिजे तोही स्टॅटिक एरिया. मग त्यातले काही नॉर्म्स हे आता चेंज केलेत बऱ्याच वर्षानंतर, तो पार्ट इकडे अपडेशनमध्ये येतो. आता लक्षात आलं का? पण प्रायोरिटी कशाला द्यायची याला, मग त्याच्यानंतर इकडे जायचं. ठीक आहे, तेही तुम्हाला मी ऑलरेडी सगळं दिलेलं आहे. या इकडं आता हे एक्झाम्पल बघा. त्यातही काय होतं मग आता तुम्हाला सर यस आता मला कळालं स्टॅटिक डेटा करायचा. पण स्टॅटिकमध्ये पण भरपूर फॅक्ट्स आहेत, भरपूर. तिथं लिमिटेशन्स ठेवायची. काय करायचं बघा, RBI समजा आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया समिती, याचं नाव माहिती पाहिजे, त्याचा कायदा, स्थापना सांगा बरं, पटकन कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. म्हणजे ज्याचे स्टॅटिक डेटा त्याच्यावर काय म्हणतात आतापर्यंत जे मार्क गेलेले आहेत तर त्यांनी इथून पुढं हे व्यवस्थित करायला पाहिजे. आणि ज्यांनी आतापर्यंत त्याचे मार्क घेतलेत, पाठ झालेत, पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा. RBIच्या बाबतीतली स्थापनेची समिती कुठली आहे? AD गोरवाला आहे का नरिमन समिती आहे का गाडगिळ समिती आहे का नरसिंहन समिती आहे? काय असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याच्यानंतर कायदा कधीचा आहे? 1934चा आहे, 35चा का 36चा? परत सेम. स्थापना कधीची आहे? आणि मुख्यालयामध्ये ही सुरुवातीला कुठं होतं स्थापनेच्या वेळी, आणि नंतर असे एकदम बेसिक फॅक्ट तोंड पाठचं पाहिजे. जर हे नसेल तर मग परत काय होतं की जे आयोगाचे असे एरिया आहेत 4 ते 5 प्रश्न बेसिकवर विचारणार आहेत ते जातात निघून. तोंडपाठ पाहिजे विदाऊट एनी ऑप्शन. त्याच्यानंतर राष्ट्रीयकरण RBIचं कधी झालं आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट कधीचं आहे, हे एवढे मी बेसिक फॅक्ट दिलेत. किमान एवढे तरी आपल्याला माहिती पाहिजे. आता ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही परत मी आता इकॉनॉमिक्स गाईडबुक का दाखवलं हे जर बघितलं असेल ना, याच्यामध्ये तुम्हाला RBIचेच फॅक्ट्स ऑलमोस्ट मला वाटतं 2 पानं, म्हणजे हा वाला एक बेसिक एरिया आणि अजून एक पूर्ण असे पेजेस भरतात, एवढे फॅक्ट्स आहेत त्याचे. म्हणजे पहिले गव्हर्नर कोण, मग दुसरे गव्हर्नर कोण, मग काय पहिल्या महिला गव्हर्नर कोण वगैरे, असे भरपूर फॅक्ट्स आहेत. मग सगळे पहिले भारतीय गव्हर्नर कोण, कळालं मला काय म्हणायचं ते. आता तुमचं अडचण काय माहिती का, हेच जे आपण ज्यासाठी व्हिडिओ घेतोय की सर इकॉनॉमिकच्या फॅक्ट्सचा अभ्यास कसा करायचा. मी आधी सांगितलं करंट आणि स्टॅटिक 2 फॅक्ट्स वेगळे, स्टॅटिकला प्रायोरिटी द्यायची. त्याच्यानंतर स्टॅटिकमध्ये पण किती एरिया आताच सांगितलं मी. आता RBIचे 1 नाही 2 नाही 10 नाही 15 नाही जवळपास 20 फॅक्ट सांगू शकतो वेगवेगळे 20. मग हे 20ला 20 करायचे का? मग असं होतं काय की या एकाच RBI संदर्भातील 20 फॅक्ट, दारिद्र्यामध्ये 20-25, अजून कर प्रणाली गेलात त्याच्यात अजून भरपूर फॅक्ट आहेत. असं करत गेलात तर इकॉनॉमिक्स मेन जो राहील बाजूला आणि आपण त्या फॅक्ट्समध्ये गुरफरून राहू. बरं त्यातून आउटपुट काय, कन्फ्युजन जास्त वाढेल. त्यामुळे आता काय करायचं, हा सगळा जो मेन एरिया आहे प्रायोरिटीने ते करा. सेम इकडे आलात राष्ट्रीय उत्पन्न समिती, याचाही मेन एरिया, त्याचे अध्यक्ष, स्थापना काय झालं ते, आणि याच्याही पलीकडं मग आता इतर वेगवेगळे टॉपिक आहेत त्याची प्रायोरिटी तुम्ही सेट करा. म्हणजे कन्क्लुजन सांगतो तुम्हाला या इकडे. आता ह्या सगळ्याचं काय करायचं, त्या टॉपिकचे भरमसाठ फॅक्ट आहेत, भरमसाठ. मग पहिली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट चला घ्या, जे आयोगाने विचारलेले एरिया आहेत. आता आपण POQ एवढे वाचलेले आहेत, वर्गात तुम्हाला मी भरपूर वेळा सांगतो, किमान तेवढे तरी मेजर इम्पॉर्टंट एरिया फॅक्टचे माहीत पाहिजेत. फॉर एक्झाम्पल दारिद्र्य टॉपिक म्हणलं की रंगराजन समिती, तेंडुलकर समिती, अलग कार्यगट वगैरे याचे स्थापना आणि बेसिक त्याचे फॅक्ट्स. त्याच्यानंतर तुम्हाला कॅलरी निकष विचारलं तर ते सांगता आलं पाहिजे, ग्रामीण किती शहरी किती. आता लक्षात आलं का, हे मेजर आहे. सेम तुम्हाला मी GSTचं विचारलं तर GSTबद्दल किंवा एवढं तरी माहिती पाहिजे की GST घटनादुरुस्ती विधेयक किती आहे, घटनादुरुस्ती कायदा किती आहे, भारतात GST संपूर्ण भारतात कधी लागू झाला, एवढं आता लक्षात आलं आहे का. मग ही त्या टॉपिक संदर्भातील एक काय म्हणतो आपण त्याला लाईन, ब्रॉड लाईन ठरवून द्यायची आणि तितकं आधी परफेक्ट करायचं पहिला पार्ट. त्याच्यानंतर आता ज्या वेळेला थोडं पुढे झालं की नाही सर थोडे अजूनही व्हॅल्युएशन करायची त्यांनी केली पाहिजे. मी तुम्हाला असं नाही म्हणत की लिमिटेड फॅक्ट्स करा, मी परत सांगतो सुरुवातीला काय करायचं मी हे सांगतोय. म्हणजे आता तुमचं सगळंच कन्फ्युजन आहे आणि सर मला काहीच येत नाही तर सुरुवात तिथून टप्प्याटप्प्याने करा. म्हणजे आधी RBIची स्थापना तरी करून घ्या, त्याच्यानंतर समिती, मग हे असं करत 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 मग पुढे वाढवायचं. आणि त्याच्यानंतर पुन्हा असं लक्षात आलं की समजा 10 पैकी 5 एरिया माझे पूर्ण झालेले आहेत, ही प्रायोरिटी आहे. त्याच्यानंतर मग 6वा घ्यायचा, मग 7वा घ्यायचा, एक टप्पा वाढवायचा. त्याला म्हणायचं सेट युअर प्रायोरिटी. आणि आता जे काही तुम्ही सेट केलेली प्रायोरिटी आहे त्याच्यातही काय करायचं, मल्टिपल टाईम रीडिंग करायची. म्हणजे कन्सेप्टला एकदा वाचलं समजून घेतलं की बऱ्यापैकी लॉंग टर्म ते सस्टेन राहतं. पण इथं मात्र तसं नाही.
तुम्ही पाडे, वर्गमूळ, घनमूळ कसे पाठ केलेले असतात मॅथ रिजनिंगला, तसंच इथं तुम्हाला काय करावं लागेल, वारंवार ते पाठ करावं लागेल, बघावं लागेल, मग फॅमिलियर होऊन जाल व्यवस्थित. पुन्हा कॉन्फिडन्स येतो की अरे नाही, ऑटोमॅटिक लक्षात यायला लागतं. तू बघा ना, एक गोष्ट परत सतत केलं का नाही, पुन्हा तुम्हाला होल्ड करायची सुद्धा गरज नाही. मी नुसतं आता विचारलं एखादा फॅक्ट तुम्हाला पाठ असतं, तुम्ही लगेच उत्तर देता. जसं की आता RBI SBIचा 10 वेळा सांगितलं मी, लगेच डोक्यात वर्ष आलं का तुमच्या? कशामुळे आलं? हे काय आहे, मल्टिपल टाइम रीडिंग केलेली आहे तुम्ही. येस ऑर नो, वर्कआउट होतंय का, आणि थोडंफार सोल्युशन मिळायला लागले का, की यस फॅक्ट्स कसे करायचे, काय करायचे ते. नाही तर उगाच भरपूर आहे करायला, भरमसाठ आहे सगळं, पण मग आधी आपल्याला काय करावं लागेल, लिमिटेड एरिया ठरवून घ्यावं लागेल. तेवढा जरी आपण जरा तरी जिंकलो. आणि कन्सेप्टचा बेस हा एक नवीनच तुम्हाला इथे एरिया सांगतो. कदाचित हे तुम्हाला मान्य नसेल बऱ्याच जणांना, की सर कन्सेप्टच्या आधारावर फॅक्ट्स कसे पाठवतील. सांगतो ना, या इकडं उदाहरण देतो. दारिद्र्य टॉपिकमध्ये साधी गोष्ट आहे, जर नीट बेसिक एरिया अंडरस्टँड चांगला असेल तर एक गोष्ट मला सांगा, दारिद्र्य रेषा ही आपण जी काढतो तर ती उपभोग खर्चाच्या आधारावर काढतो, उत्पन्नाच्या आधारावर काढतो. मग बेसिक नीड्स पूर्ण करण्यासाठी किती रुपये खर्च लागतात त्याला आपण दारिद्र्य रेषा म्हणतो. मग ही दारिद्र्य रेषा ग्रामीण भागाची जास्त असेल का शहरी भागाची जास्त असेल, सांगा बरं. ऑब्विसली शहरी भागाची जास्त, कारण तिथं उपभोग खर्च जास्त लागतो, किंमत जास्त असते बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात कमी खर्च लागतो, उपभोग खर्च, म्हणून याची कमी दारिद्र्य रेषा असते. एक्झॅक्टली तुम्हाला एक प्रश्न PYQ मी बऱ्याच वेळा घेतलेला आहे रंगराजन समितीचा, ते 32 आणि 47 रुपये आठवते का. मग 32 रुपये कुठं आणि 47 कोटी रुपये, आता सांगा बरं. ग्रामीणचं शहरीचं ग्रामीण केलं होतं का, PYQ आठवतं का. मग हे काय बेसिक एकदा कन्सेप्ट कळाली की दारिद्र्य रेषा काय आहे, मग ती शहरी भागाची जास्त का आणि ग्रामीण भागाची कमी का. बरं, हा झाला एक एरिया. दुसरा तुम्हाला मी कॅलरी निकष, आता 2400 कुठं 2100 कुठं पाठ करायची गरज नाही. कॅलरी निकष म्हणजे आपण जे काही मुवमेंट करतो व्यक्तीला जगण्यासाठी, जी काही ऊर्जा लागते आपण ती अन्नातून ग्रहण करतो, ती ऊर्जा किती, तर ग्रामीण भागात अंगमेहनतीचं काम जास्त असतं, म्हणून तिथे 2400 कॅलरी पर पर्सन पर डे रिक्वायरमेंट आहे. आणि शहरी भागामध्ये 2100 आहे, कमीच आहे. तुम्हाला सर मग दोन्हीकडे व्यक्तीच आहे, मानवच आहे, मग तर खाणार तेवढंच लागतात. पण मग हे 2100-2400 डिफरन्स का आहे, कारण शहरी भागामध्ये टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, प्रगती, आधुनिकीकरण जास्त झालेलं असतं. इथे यांत्रिकीकरण जास्त असल्यामुळे मानवाला श्रम जास्त करायची गरज पडत नाही. पण ग्रामीण भागात ते सगळं कमी असतं, म्हणून तिथे जास्त श्रम करावं लागतं, म्हणून त्याला कॅलरी निकष जास्त ते ठेवलेले आहेत. आता लक्षात आलं. म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे ना फॅक्टचा, कशाच्या आधारावर, कन्सेप्टच्या आधारावर सुद्धा पाठ होतो. इज दॅट क्लिअर. आणि म्हणून मग पुन्हा फर्स्ट प्रायोरिटी येते कन्सेप्च्युअल क्लॅरिटी अंडरस्टँडिंग. ही मी सतत नेहमी सांगत असतो. तुम्हाला फॅक्ट्सला सुद्धा आउटपुट देतं लिटरली. असे बरेच आहेत एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर. पण काय होतं, आता तुम्हाला इथं मला जी बेसिक आयडिया द्यायची होती की फॅक्ट्सचा अभ्यास कसा करावा, कोणते फॅक्ट्स करावे, याबाबत एक काही तुम्हाला हे पॉईंट्स मी इथं मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या प्रायोरिटी सेट करा. टॉपिक भरपूर आहेत, फॅक्ट्स भरपूर आहेत. आता आपण ह्या सगळ्याला कुठंतरी एक स्ट्रक्चर स्वरूपात जर बांधलं आणि त्याच्यावर परफेक्शनवर काम केलं तर आउटपुट जास्त मिळतं. नाही तर काय होतं, सर वाचलं सगळेच फॅक्ट्स तर वाचले मी, आलं तर काहीच नाही, कन्फ्युजन झालं सगळं. यापेक्षा मोजकेच करा, त्यातून तुम्हाला किमान इलिमिनेट तरी करता येईल. भले तुम्ही समजा 10 गोष्टी केल्यात, उदाहरणार्थ 10 फॅक्ट आहेत आणि तुम्हाला 10 पैकी तुम्ही 6च फॅक्ट परफेक्ट केलेत, 4 तुम्हाला थोडेफार नाही नीट माहिती, पण याच्यावर प्रश्न आला तर शुअर उत्तर देऊ शकता. माझं म्हणणं आहे 6 फॅक्ट विचारलेत नाहीत, हे 4 विचारलेत, तर 4ही मधले काही ऑप्शन ह्याचे पण असतील का नाही. आणि मग तुम्हाला अरे नाही मी हे तर पाठ केलं, हे उत्तर नाही आहे, यस हे पण नाही आहे, हा मग हे झालं इलिमिनेशन मेथडनी. ह्याच्यामुळं काय करायचं माहिती आहे का, फॅक्ट्सला फार लोड घ्यायचा नाही. हे सगळंच मला आलं पाहिजे, मी सगळंच केलं पाहिजे, हा ठास सुरुवातीला नको, टप्प्याटप्प्याने करा, पुढे जा. एकदाच सगळं करत बसला तर नॉट पॉसिबल. आणि माझं म्हणणं आहे सिलेबस पुढे जा, ऑटोमॅटिकली तुम्हाला इंटरलिंक लागते, कधी काय झालं हे कळतं. आणि एकदा सिलेबस पूर्ण केल्यानंतर काय होतं बघा, उदाहरण देतो. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट कधीचा आहे, 1949चा. त्याच्यानंतर RBIचं राष्ट्रीयकरण कधीचं आहे, 1949चं. राष्ट्रीय उत्पन्न समिती कधीची आहे, 1949ची. आता कळायला लागलं का काय चाललंय ते. बरं, रुपयाचं अवमूल्यन पहिल्यांदा कधी झालं, द्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. मग हे कधी होईल, जेव्हा तुम्ही पूर्ण सिलेबस कराल, सगळे टॉपिक कराल, तेव्हा लक्षात येतं की अरे हां हे पण इथंच आहे, हे पण इथंच आहे. पण अजून एक तुम्ही बघा, मी नेहमी सांगतो बघा, SBIची स्थापना कधीची आहे आणि मग LICची स्थापना कधीची आहे, बघा आणि सर्च करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बरं, नाबार्डची स्थापना कधीची आहे आणि एक्झिम बँकेची स्थापना कधीची आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी कधी सिमिलर ज्या आपल्याला आयडेंटिफाय करता येईल, जेव्हा तुम्ही सगळं व्यवस्थित वाचाल. म्हणून एकदा फॅक्ट हे समोर घेतले आणि पाठ करत बसलो, रट्टा मारत बसलो, असं करू नका. वाचा, पुढं जा, मल्टिपल टाईम वाचा, परत जा, इंटरलिंक होईल, कुठे टप्पे लक्षात येतील, कुठल्या संस्था ह्या नियर अबाउट स्थापन झालेल्या आहेत, काय त्याला बेस आहे, अशा सगळ्या गोष्टीमुळे फॅक्टचा पुन्हा अभ्यास सोपा जातो. पाठ होतात, परफेक्शन वाढतं, परीक्षेमध्ये ॲक्युरसी वाढते, मिस्टेक्स कमी होतात, स्कोअर वाढतो आणि फायनली रिझल्ट येतो.
सो दिस इज ऑल अबाउट रिगार्डिंग फॅक्च्युअल डेटा अभ्यास कसा करावा. हा कंटेंट व्हिडिओ कसा वाटला आवर्जून फीडबॅक मेन्शन करा, लाईक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मी याच्या आधीही तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, वेगवेगळे इनपुट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. काय होतं, आपण एखाद्या बॅचमध्ये सब्जेक्ट सगळा कव्हर करतो, पण काही ठराविक काय प्रॉब्लेम्स मला जाणवतात की विद्यार्थ्यांमध्ये याच्याबाबत अवेअरनेस नाही आहे किंवा इथं थोडा कन्फ्युजनचा पार्ट आहे किंवा आउटपुट मिळत नाही आहे. असे जे मला काही मुद्दे जाणवतात ते मी तुम्हाला यूट्यूबला घेऊन येतोय. हे नोट डाऊन करत चला आणि ह्याचं ॲप्लिकेशन करा. सगळ्यात महत्त्वाचं. नाही तर होतं काय की सगळंच ऐकतो, सगळं भारी वाटतं, हो सर कळालं, आज त्यात हे 2 फरक कळाले म्हणा. काय फॅक्ट्समध्ये पण असे 2 प्रकार असतात का, स्टॅटिक आणि करंट, सगळं कळालं. अरे पण फायदा घेतला घ्यायचा, ॲप्लिकेशन केलं का किंवा आपल्या अभ्यासामध्ये याचा अवलंब केला का. ह्या सगळ्या गोष्टी कधी महत्त्वाच्या आहेत, जेव्हा तुम्ही हे सगळं ऐकून स्वतःच्या अभ्यासात उतरवाल आणि मग परीक्षेत त्याच्यातून रिफ्लेक्शन तुम्हाला दिसून येईल. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. सो भेटूया परत एका नवीन कन्सेप्टसो. आणि मी तुम्हाला मागे सांगितलं, तुमच्या काही अजून डाऊट एरिया, शंका, कुठला महत्त्वाचा काय पार्ट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मी तसा तो परत घेऊन येईल तुमच्यासाठी. ठीक आहे, चलो. सो थँक्यू सो मच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.